कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या 4 गोवंशाची महाड एमआयडीसी पोलिसांकडून सुटका। कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या 4 गोवंशाची महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकानं यशस्वीरित्या सुटका केली आहे। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे। 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5:45 ते 6 या वेळेत मुंबई गोवा महामार्गावरील सावित्री नदी पुलाजवळ मौजे नागलवाडी तालुका महाड जिल्हा रायगड येथे ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी असलम अब्दुल पेवेकर वय 50 राहणार वरंद मोहल्ला महाड आणि संतोष गंगाराम तांबे वय 31 राहणार किल्ले बौद्धवाडी महाड हे महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनातून कोणताही वैध परवाना नसताना 4 गायी दाटीवाटीने क्रूर पद्धतीने बांधून वाहतूक करत होते। जनावरांना चारा, पाणी, खेळती हवा, वैद्यकीय तपासणी तसंच प्राथमिक उपचाराचं साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं नव्हतं। सदर गायी गोरेगाव तालुका मानगाव जिल्हा रायगड येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली। या प्रकरणी अज्ञात 3रा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। जप्त केलेला मुद्दामाल महिंद्रा बोलेरो पिकअप अंदाजे किंमत 10 लाख, तांबड्या रंगाच्या 2 मोठ्या शिंगाच्या गायी प्रत्येकी 60,000, सफेद रंगाच्या 2 आखरू शिंगाच्या गायी प्रत्येकी 40,000, एकूण मुद्देमालाची किंमत 12 लाख। या घटनेप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 325, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, पशु क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, पशु वाहतूक अधिनियम, मोटार वाहन अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याची फिर्याद आशिष गणपत नटे यांनी दिली असून पुढील तपास CR अंबर्गे करतायत। या कारवाईत सहाय्यक फौजदार गोरेगावकर तसेच PSI फडतळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली।